तरी राग नाही. लय नाही तर पापड लय नाही काही फिरणी माय काही फिरणी वाय नाही लाली बिली लाव नाही भानट सुरू ती फिरणी राग नाही रुसवानी महाराज. आणि आपला एक बी शब्दाना तोल घ्या ना तरी बी राग तरी भट्टस. माझ्या जगाच्या मालकाने जातपात नाही बघितली. शबरीची उष्टी बोरं खाल्ली महाराज. शबरी माताची उष्टी बोरं खाल्ली. हो भाव बघितला अंतकरणाचा भक्ताचा. शबरीची उष्टी बोरं खाल्ली. भिल्ल समाजाची शबरी. चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखा मेळा. महार समाजामध्ये चोखा मेळा जन्माला आले. चोखा मेळ्याच्यासाठी माझा जगाचा मालक किती खालच्या लेवलचं काम करतो की एका ठिकाणी चोखा मेळ्याच्या हातातून रक्त व्हायला लागलं. पाण्याचा पूर येत होता. एवढी जनावरं मेली महाराज. पंढरपुराच्या परिसरातील ढोरं घोरं ओढण्यासाठी कुठंतरी दोघं नवरा बायको कमी पडायला लागले. थकले म्हणून माझ्या जगाच्या मालकानं गुरं ढोरं ओढावी महाराज. एवढ्या खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो. हो एका ठिकाणी प्रसंग असा. चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस आहे का. चोखा मेळ्याच्या पत्नीला दिवस आहे. आणि चोखा मेळ्याच्या मनात आलं की मला वारीला जायचंय. चोखा मेळ्यानं पत्नीला सांगितलं ऐक ना. चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं बरं महिला माता तुम्ही सांगा. महाराज मंडळी कोणी बोलू नका. चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं. हा हो म्हणा बापरे. चोखा मेळ्याच्या बायकोचं नाव काय होतं कोण जाण भाऊ. आणि आमले माहिती राहतं तुला कसाला धडकावतो भाऊ आम्ही. ते बी खरं आहे ना मग. ते बी खरं आहे. पण आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. कमीत कमी संत संतांच्या पत्न्या त्यांचा परिवार तरी सांगता आलं पाहिजे बरं. हो चोखा मेळ्याच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. आवाज दिला सोयराबाईनं स्वामी आहो तुम्ही चाललात कुठं. म्हणलं वारीला जायचंय. वारीला जाताय नक्की जा. मी थांबवणार नाही. पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना. तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. कारण मी बाळंतपणाची माझी वेळ जवळ आलेली आहे. मी एकटी घरात कसं राहायचं. म्हणजे कुणीतरी जवळ असलं पाहिजे एवढ्या संकटाच्या काळी नाही का. बाळंतपण म्हणजे बाईचा नवीनच जन्म असतो. बाळ किंवा अंत त्याचं नाव बाळंत आहे. हा ज्या बाईला दिवस गेला ना ती स्वतः मरू शकते बाळाला जन्म देताना. म्हणून बाळ किंवा ते जन्माला घालणाऱ्या माईचा जीवनाचा अंत नाही का त्याचं नाव बाळंत आहे. मग पत्नीनं सांगितलं जाताय वारीला नक्की जा. पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना. तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले. आता मी तुम्हाला विचारतो माया बहिणी तुमले जर कधी प्रसंग फक्त काहीतरी तुमची तब्येत खराब शेवा आणि नवरान जर सांग माल वारीला जाणं शे कस काय वातावरण राही आपला गरमा. हा कितल्या बिकप बशा फुटी जायला राहतील म्हणतं. बाकीने बाया ते घरातील का देव काय दलन वही घ्या. बरोबर आहे ना. हा अरे वारीले जाऊ द्या. बाकीने बाया कीर्तनले जाणारा नवरा सुद्धा फिरायला घरचील का त्या बकडले बाहेर बांधेल कुत्रा लटकी पट्टीन. चोखा मेळ्याच्या पत्नीनं सांगितलं तुम्हाला वारीला जायचंय ना तर जा म्हणलं. पण तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. माझा चोखा मेळा अंतकरणापासून देवाच्या भक्तीत तल्लीन झाले. आता तल्लीन झाले महाराज. एवढे नामचिंतनात वेळे झाले. बहिणीला सांगायचं विसरले. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त त्याच्या बायकोला दिवस भरते येता बाळणपणाची वेळ जवळ आहे ते सुद्धा विसरलाय माझ्या नामचिंतनामध्ये एवढा वेळा भक्त. मग त्याचं काम करण्यासाठी मी का लाज ठेवायची. माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली. माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेळ्याच्या गावाच्या शिवजवळ आला. अजून गावात गेलेला नाही. गावाच्या शिवजवळ आलेला. गावाच्या शिवजवळ आलेला आणि मनात आलं आता मला चोखोबाची बहीण बनवून जायचा. चोखोबाची बहीण बनायचा. जर असाच्या असा रूपात गेलो तर चोखोबाची पत्नी मला काहीच करू देणार नाही. कारण भगवंताला थोडी ना काम करू देईल. बरोबर आहे ना. मग आता चोखोबाची बहीण बनायचंय जगाच्या मालकाला. गावाच्या शिवजवळ विचार करतोय मला चोखोबाची बहीण बनायचं. मग बहीण जर बनायचं असेल चोखोबाची तर मला साडी परिधान करावी लागेल. स्वतः विटेवरचा मालक साडी परिधान करतो. माया हो थोडं मला बोलणं जडत जाईल तुमले. पण बट्या बहिणीसना पाय पडीन एक विनंती आहे. ज्यासना नाही हो त्यासनी डोक्यावर पदर टाकल्या म्हणजे ऐकायला वाईट नाही वाटावं तुमले. पडी जायला विनंती सरकायल्या वैगे का टाकल्या बहिणीसू. हा करू का सुरू आहात मी म्हणजे तुमले खोटं नाही वाटायला पाहिजे नाही का. आपल्याला कोणाचा अपमान करायचा काय अधिकार आहे. सगळ्या माझ्या माया आहेत माझ्या बहिणी आहेत नाही का. त्यासना डोक्यावर पदर राहिना म्हणजे त्यासला ऐकायला बी आनंद वाटेल. एखादी बहिणा पडेल राहिग्यान म्हणून सुरू व्हायचं असं तिला असं वाटासाठी पदर लिहू का नको लिहू. त्यापेक्षा पहिले सांगतो दडकायला बहिणीसून डोक्यावर पदर. जर जगाचा मालक चोखोबाच्या बहिणीच्या रूपात जातो नववार साडी परिधान करतो आणि स्वतः जगाचा मालक विचार करतोय जर का मी स्त्री रूपात जायचं असेल तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल. कोण म्हणता असं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माना मनमा विचारून जर मला बाईना अवतार मा जाणं येते मला डोक्यावर पदर लेना पडी बुवा. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती लग्न झाल्याच्या नंतर
जी बाई सासरमध्ये गेली त्या बाईनं साडी नेसली, तिनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, कारण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. आपली संस्कृती आहे माया. हो, डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे बायांनी, बरोबर आहे की नाही? हो, कारण डोक्यावर जर पदर घेतला ना, तुमच्या डोक्यावरचा पदर, हे टोपीवाले बाबा बसलेत ना, यांनी जर बघितलं ना तर यांच्या मुखातून सजवाक्य निघतं, कुठे ना माहेर राय पूर्ण. अरे काय मायबापना संस्कार होते भाऊ, डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही बिचारी माऊली. हो, तुम्हाला सांगतो, तुमची नेसायची साडी 600 रुपयाची, 600 रुपयाची सहावार साडी आहे. 6 मीटरची साडी 600 रुपयाची, 1 मीटर कितीला पडलं माया? हो, 100 रुपयाला, बरोबर आहे ना ताई? 100 रुपयाला 1 मीटर आहे. तुमचा पदर किती मीटरचा असतो? 1 मीटरचा. तो 1 मीटरचा पदर म्हणजे 100 रुपयाचा पदर. 100 रुपयाचा पदर जर तुमच्या डोक्यावर असला ना, हे टोपीवाले बाबा तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवून जातात, म्हणून डोक्यावर पदर घेत जा. पदर लेवा मग काय नुकसान आहे? काही नुकसान आहे का? चला पदर लेता लेता ताराबाद मा स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज, त्या मामना जीव घाबरस, असं काही शे का? बाकीने बाया सांगते महाराज कामधंदा आवरा मग खाले सटकी जास ना, सकाळी मोठी चुका ठोकीले जाय, पण तू पदर डोकावर शेलगावात जाय बैल. हा, पदर घेत जा ना डोक्यावर, काय फरक पडतोय? बरोबर आहे का नाही? हो, डोक्यावर पदर घेतला पाहिजे. तुम्ही खूप सुशिक्षित व्हा, इथल्या सुशिक्षित व्हायचा बहिणीसवर. सासराला पप्पा म्हणा, सासूले मम्मी म्हणा, पण सासऱ्यांसमोर जाताना डोक्यावर पदरच लेत जा, ही आपली संस्कृती आहे. पदर लिहिल बाईले जर देखा नाही देखील बट्या बहिणीस ना डोक्यावर पदर आहे असं वाटाय ना डोक्यावर पदर आहे असं वाटस ना, बापरे मन माय जशी काही नांदुरी गणनी देवीजी राहिनी बा असं वाटस. हा, डोक्यावर पदर राही नका. आणि बिगर पदरनी बाईल तर काका मला असं वाटत, बापरे दिनले चुरेड कधी बी राहिनी रे. मनीषीन डोक्यावर पदर टाकले जा बहिणीसोबत, बरोबर आहे की नाही? डोक्यावर पदर असल्यावर लईच तुमची मायबापांची इज्जत वाढते, तुमची पण वाढते, म्हणून डोक्यावर पदर घेत जा. हो, हाती बाकीने बाईशने आखोय ना एक वस्त्र नवीन आणले, खेळास मग घुसेले ते कोपरे कोपरे, अजून नवीन वस्त्र येले. काय बहिणी सोनते? काय गाऊन? तो गाऊन जर दिक ना बिकना ना, मला दुकान मा कधी के ना चाकू घाली सुद्धा माट टाकसो त्याला. त्या गाऊननी इतला सत्यानाश करेले महाराज. ते आपली संस्कृती नाही बहिणी सोन. हा, तुम्हाला शरीरले काही व्याधी काही त्रास असेल तर नक्की घालत जा. शरीरले काहीतरी त्रास आहे मनीषा, तुम्ही गाऊन घाला, ते अजिबात आपला विरोध नाही, पण गाऊन घालायच नाही, आपला घरमात पडी राहा ना बहिणीसून, बाहेर निघा. आणि बाकीने बाया गाऊन घालीन बडं गाव फिरी येते मानट सुरू होती. आपलं घरमात नेसिले होतो, घरमात घालून घरमात पडी राहा ना. तुमले रातपाटना जर गाऊन घाला सवय पडी की घरना बाहेर निघा नाही बहिणीसून, कारण तुमले गाऊनवर देखा, साडीवर जेवढी बाई सुंदर दिकस तेवढी गाऊनवर दिकस का हो दादाश्री? हा, साडीवरनी बाई असं वाटस ना, बापरे बापरे बापरे, जशी काय आदिशक्ती ना अवतारे मन माय देवीच वाटस. आणि त्या गाऊन घालले तीस ना, आपण त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही, लाकडी काढूत का पहिले? हा, ते का मापमाशी येईल रास का काय रास, ते डायरेक्ट आडून दुडून सत्यानाश रास ना तू. हा, मजा नाही दिखती बहिणीवन. गाऊन घाल्यानं सवय पडी जायलो, आपला गाऊन घाल्यानं गरमा पडी राहा ना, बाहेर फिरा नाही तर एखादा कच्ची मत ना तुमले ब्याईन मरी सुद्धा जाई म्हणतं. हा, मजा नाही दिखतेस तुम्ही. हो, मनुष्य नाही गाऊन पाहून नाही घाला नाही. आणि जर उन्हा प्रसंग ना आपला घरमात पडी राहा ना. हो, सासऱ्यांसमोर जेठणासमोर पहिल्या बायात ना बिगर पदरण्याचा येत नाही, कोणीतरी शाना माणूस जरी ये ना, नाही माय गावमान आहे बोले वयकना नको काय ना, पण दोतरवाला बाबा आहे आपला गावमान असे नावटी दी माय म्हणा माय बापना संस्कारले मोताराल तर की बाई डायरेक्ट डोक्यावर जरी वजर आहे ना तरी तोंड फिरायची उभी राही, पहिले त्या काकाला जाऊ दे मग मन माय जाय. जुन्या बाया बसेल होते तिस अनुभव विचारात दिसले. हो, कोण हे काय माहित नाही, पण गावमान असे माय टोपीवाला बाबा शे नावटी देईन, पहिले निघी जाऊ दे ना पडीन, कोपराला उभी राही माय डोक्यावर वजर आहे तरी. इथलं भारी काम होतं. आते कसं वातावरण आहे बहिणीसोबत. आते ते सगळं सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठा कार करस मन बहीण, ते वातावरण तर आहे ना नाही हो महाराज. हो, आणि नेमका असं पहिला माणसे बी तसा होता, पहिला सासरा इथला भारी होतात ना, बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरत नाही. वो जर शब्दामा तोल घ्या मनात मन सुनबाई काय विचार करी माय मन सासरा बी असा येडाशे काय बी बोली पडत मन समोर. सुनबाईन समोर पहिला सासरा सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही, अर्थात बायको सगळीच राजवा. स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही, इथल्या घाबरत पहिला सासरा सुनबाईशले. सुनबाई काय विचार करी भाऊ, एवढी मर्यादा पहिला सासरा असली होती. म्हणीची सुनबाई बी वजन माठी येत सासरा असली. आता सासराशनी बाकी नाशनी अशी चौघाल दिले, ती सुनबाई गरमा काम आवरत सासरा इथलची चड्डी घालेन गरमा फिरस. हो भाऊ तू मोठी चड्डी घाल रे, हो म्हणा काका, तू सुनबाई समोर इथलची चड्डी घाल ना, ती काय पदरली रे, हो आई बा तू चड्डी तरी मोठी घाल रे, हो काका तू स्वतः बहिणी इज्जत घालली राय ना. हा, तुम्ही जर अपेक्षा ठेवत असतात महिलांकडनं तर पुरुषांनी सुद्धा नियमात असणं गरजेचं आहे. जगाच्या मालकाला वाटलं
जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. गावात प्रवेश करायच्या आधी, दर्ग्यात शिरायच्या आधी जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली, ही आपली संस्कृती आहे. पहिल्या बाया वावर माहिती होत का माहेर ते होत गाव मागुसान टाइमले ताई पायमाना चप्पल हात मादरली, बरोबर आहे ना? हो, पहिल्या बाया गाव मागुसान पहिले पायमाना चप्पल हात मादरलीत, आपली संस्कृती होती. आते काय काय बाया ते चप्पल घालाशिवाय रांधतीत नाही. मला अजून समजी राहिले नाही खेळ काय शे असं. बरं, या बहिणी चप्पल घाली रांधतीस ना, या बहिणीसले मला काय बोलू वाटत नाही. मला फक्त तुमले असं विचारणं शे, या बहिणीसले चप्पल घाली रांधणं पडस असं तुम्ही किचन रूम काटा काटा का ठेवतस? काय शे आहे नेमकं चप्पल घाली रांधणं, मला अजून समजी राहिलं नाही. किचन रूम तुम्ही स्वच्छ ठेवतस ना, तडे काय काटाच ना पाहाला पडेल का? एक बहीण ना मला कोण रविकिरण महाराज तुम्ही लई म्हाताऱ्या विचारांचे जुन्या विचारांचे म्हणता काय जायताई म्हणे, तुम्ही एवढे जुने नियम सांगतात. त्या पहिल्या बाया अशिक्षित होत्या, त्यांनी नियमाचं पालन केलं, आम्ही सुशिक्षित आहेत म्हणता. असं आहे का ताई? तुम्ही सुशिक्षित येत म्हणे? हा म्हणे आम्ही सुशिक्षित येत, जुन्या बाया अशिक्षित अतिशय नियम पायात म्हणे, आमले ते शक्य नाही म्हणे. म्हणतात ताई चप्पल घालीन रांधणं याला जर तू सुशिक्षित म्हणस होईल ना, तू अजून पुरी सुशिक्षित होईल नाही ताई. मग म्हणे महाराज तू अजून चप्पल घाली राहणार आहे, अजून पुरी शिकेल नाही ताई. तू ज्या दिन पायमा घाला ना बुटस मा वरण लिन पिशी, त्या दिन म्हणसो मन बहीण पुरी शिकी गई. चप्पल घाली राहणार याला सुशिक्षित म्हणता येईल का? अहो महाराज राष्ट्रपती झाली ना माय, आपल्या काना देशाची मुलगी राष्ट्रपती झाली, पण डोक्यावरचा पदर एखाद्या फोटो मध्ये दाखवा ना, आहे का? राष्ट्रपती होई गे माय तरी डोक्यावर ना पदर पडू देणार नाही. कोण? क्या बात आहे. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गे माय, पण तरी डोक्यावर ना पदर पडू देणार नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंग ले जास पलो तीर पाकोसस. वो काकू वो बहीण तू खिचडी वाटस, वो बहीण काकू आठे राष्ट्रपती पदरले नि खिचडी वाटणारी काकू तीर पाकोशिलेस. काय कमाले राव. लगन मा जातेच बहिणीवर थोडं जडत जाईन तुमले म्हणा बोलणं वाबंगली नका जडत जास, पण मला सत्यता मांडाना आवडस. कारण तुम्ही म्हण्या माया बहिणी आहेत म्हणशील, मी तुमले हक्कात येईन बोल राहीन बरं, रागदारान नाही बरं का बहिणीसवन. कारण आपल्या धर्माचे नियम मला सांगायला आवडतात. या आबासाहेब आपल्या धर्माचे नियम सांगायला मला आवडतात. हो, आणि आमचं कामच आहे ते सांगणं, नाही का? बुडत हे जण न देखे वेडोडा येतो कळवडा म्हणून. हो, हा कळवडा येतो म्हणून सांगायचंय महाराज, नाही तर सांगायला भरपूर आहे, पण आपल्या धर्माचे नियम मला सांगायला आवडतात. हो, डोक्यावर पदर घेतला पाहिजे. तुम्ही लगीन मा जातेच बहिणीसवन, गरीबनी बायको राहिनी तरी सुद्धा 1000-2000 साडी नेसत, पैसा वाला राहिनी ते हिशोबच वेगळा राहा. 10-15 पुढे बजेट रास, बरोबर आहे ना? 10-15 साडी नेसत पैसा वाला बाई राहिनी, ते गरीबनी मजुरी करणारी बाई सुद्धा 2000 साडी नेसत. 2000 रुपयांनी साडी नेसत पैसा वाला गरीबनी बाई. लग्नेस मजा तिथल्या माग्या साड्या लेतीस, पलो तीर पाकोशी लेतीस, आणि 75 रफडक गुंडाई लेतीस. हुशार म्हणशात काय असले? हा 2-4 हजारनी साडीचे पलो तिरपा पदर तिरपा रास, आणि 75 रुपयानं पडकं गुंडायले तेच बहिणीसवन. त्यापेक्षा तोच पदर डोक्यावर टाकत जा ना. हो, त्यामुळे आपली संस्कृती बी टिकी राहील. माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला, नऊवार साडी परिधान केलेली, डोक्यावर पदर, पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश केला. चोखामेळ्याच्या दारात आहे, दरवाजावर थाप टाकली ना. चोखोबाच्या दारात आले, दरवाजावर थाप टाकली, आवाज दिला का बहिणी मी आली म्हणले. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला, पाहते तर काय बाई माझी नणंदबाई आली. आता नणंदबाईच्या रूपात गेलेला माझा जगाचा मालक चोखोबाच्या घरामध्ये काम धंदा करतो 28 दिवस पर्यंत. 28 दिवस पर्यंत जगाचा मालक चोखोबाच्या पत्नीचं भाडण पण आवरतोय. मला इथं प्रश्नचिन्ह उभा करायचंय, तुम्हाला विचारावं वाटतंय. महिला मातांना कळेल, अनुभवी पुरुषांना कळेल, कदाचित तरुण भावांच्या डोक्यावर न जाईल. रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नसतो, बरोबर आहे ना माय? रजस्वला स्त्री असेल तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. दगडाची मूर्ती आहे, नास्तिक लोकांच्या मते जर सांगायचं म्हणलं, अर्थात आपण तिच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण येतो, तो आपला विश्वासाचा भाग आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं, मूर्ती दगडाची आहे, दगडाच्या मूर्ती समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो महाराज. किती उदार अंतकरणाचा. इतक्या खालच्या लेवलचं काम दगडाच्या मूर्तीच्या समोर 4 दिवस रजस्वला स्त्रीला जाऊ देत नाही, आणि भाडण पण माझा जगाचा मालक पूर्ण काम करतोय. किती उदार अंतकरणाचा, किती उदार अंतकरणाचा. साधकांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही म्हणता ना भक्ताची उष्टी बोरं खातो, ठीक आहे, भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो, ठीक आहे, पण जर केस जिंकायची असेल तर कमीत कमी 3-4 पुरावे असले पाहिजे. तुम्ही 2च सांगितले, अजून 1-2 पुरावा, 1-2 नाही हजारोच्या संख्येनं पुरावे देता येतील. पण मी तुम्हाला एक दृष्टांत अजून सांगेल, भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. ऐका. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या सोबत कृष्ण भगवंत होते. आता ज्याचं नाव काम्यक आहे तिथं काम जागा होतं, आणि तिथं गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या मनात आलं, जर काही इथं माझी सुभद्रा राहिली असती तर, इथं जर माझी पत्नी सुभद्रा राहिली असती, मनातच विचार आला,
तोपर्यंत देवाला वाटलं जर का माझ्या भक्ताच्या मनात येत असेल की इथं माझी पत्नी पाहिजे, तर माझ्या जगाच्या मालकानं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रा विचारच केला तू हाजरी लावली लगेच आली. म्हणले हो, तुम्ही बोलवलं मी आली. आता तिथलं फिरणं झालं, अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे बघितलं अर्जुनानं, मुखातून वाक्य निघालं, म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का तशी आज काय दिसना. म्हणले कालच्या दिवशी जशी दिसत होती तशी आज काय दिसत नाही. म्हणले तू. सुभद्रा म्हणे कालच्या दिवशी जशी दिसत होती तशी दिसत नाही. कुठं काम्य कोणामध्ये फिरत असताना तू जशी दिसत होती का तशी आज काय दिसना. म्हणले. सुभद्रा म्हणे कालच्या दिवशी मी नव्हती. अर्जुन म्हणे तूच होती. दोन्हीच ना दांगडो. दोघांचं भांडण चालू झालं. तुम्हाला सांगू का, प्रत्येक गोष्टीवर विचार मंथन करायचं आणि मगच शंका घ्यायची, नाही तर शंका घेतली का चांगलाही माणूस वाईट दिसायला लागतो बरं. म्हणून कोणवर शंका लेवा, पहिले पुरं ख्या निशा करी लेव आणि मगच शंका लेव. हा, कारण मन सारखा गरीब पुऱ्या वायबर फसत. समोर ना व्यक्तीले चुकीनं ठरावं, पहिले त्यांना जवळ जाऊ, त्याला भेटू, त्याला विचारू आणि मगच निर्णय लेवाना तो योग्य शे का अयोग्य शे असं. आणि बाईस लेबीन माणसे लेबी सांगस, शंका अजिबात एकमेकांवर घ्यायची नाही. माणसानं बायकोवर शंका घेतली ना, बायकोनं नवऱ्यावर शंका घेतली, त्यामुळे चांगला लोकेस ना संसार ना नाश होईन बसेल. शंकालाही बोगस असती. सुभद्रा म्हणते कालच्या दिवशी मी नव्हती, मग तुमच्या सोबत कोण होती. अर्जुन म्हणे तूच होती, तरी खोटं बोल राही नाही. दोन्हीच ना मनमा शंका आहे. आणि शंका इथली खाली उतारस ना माणूसले. तुमले सांगू का, लघु शंका कराल जर तुम्ही उठी घ्यात पाटे अर्धी रात्री, समजा 1:30-2 वाजेनं सुमारले लघवी उठेल शेत तुम्ही. आता लघवी केल्याच्या नंतर तुम्ही बेडवर येतात, डायरेक्ट झोप लागत नाही म्हणीशी ना, ते टाइमपास म्हणे ना, आत्मा मोबाईल रास हो. तुम्ही मोबाईलला झोप लागी राही नाही, 5-10 मिनिटं मोबाईल चेक करले उडवायला लाग जाते. तुम्ही मोबाईल मा इंस्टाग्राम चेक करा, रविदादा साहेब इंस्टाग्राम चेक करा, फेसबुक चेक करा, 10 मिनिटं टाइमपास करा. तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सअप चेक करता करता तुम्ही बाईल जागी जाऊ द्या. तिने देखो एवढी रात्री मोबाईल मा बोटे घाल राय ना, नक्की कोणतरी होईन. तुम्ही असं काय मग सांगा नाही उरकाव ना, मला कबर चाऊ काय द्या ना, तिने सांगा ना ती कोण होती रात्री तुम्हाला सांगे बोलणारी. ओ बहीण कोणी नाही होत, हो अक्का, हो ताई मी टाइमपास कराय तू, हो म्हणी सोनचिडी. म्हणजे नको त्या गोष्टींमध्ये शंका घेतली का माणूस तुटत जातो एकमेकांपासून. म्हणून काय करायचं, जोपर्यंत ती गोष्ट आपण जवळून बघत नाही तोपर्यंत विश्वास करायचा नाही. बरोबर आहे ना. नाही ते शंका जरी मनमा घुशी गई ना बहिणी सोन, आई शंका सर्व वाटोड कर देस म्हणशीन मनमा शंका लेवानीच नाही. मी आवा बंगली ना कमाले सांगा ना आवडस. एक माणूस रस्ता तरी चाल राहता, आम्हाला जुना कीर्तनकार नारायण बाबा सांगे ते चोरी ठेवले मी. रस्ता तरी चाल राहता, एक माणूस चालता चालता पाय बरी घ्या, नुसतं पुशीन पुढे निघ जायला पाहिजे होतं. पण या भावना मनमा शंका होणी, पाय भर ना हाव कसा ना होईन, गायनं शेण होईन, म्हैसनं शेण होईन, बकरीशना लेंड्या होतीन का नेमकं काय होईन बा. नुसतं पाय पुशीन निघ जाता, काही शंकाला कारण नव्हतं. पण यान मनमा शंका घालली नाही, पाय भर ना हाव कसा नाही काय शे पुशीन निघ जाल पाहतो. यांनी शंका दूर करांसाठी यांनी बरेल पाय हात मा लिहिली ना बोटमा. शंका माणूसला इथली खाली उतारस ना हो. हात मा लिहिलो नुसतं तटे नाही, नाक लगू पोहोचली नाही याने नेमकं कसा ना शेवा. मग नाक ना जोडे लयावर समज नाही आले, गाय म्हैस नाही रे बाबा वा आपला पराक्रम शे रे आप्पा. नुसतं पाय पुशीन निघ जायला पाहिजे होतं. बरोबर आहे का नाही. पण शंका घेतली का माणूस जास्त खाली उतरत जातो, जास्त फसत जातो. आता अहो म्हणे आता इथलं गंदी वस्तू ना पाय भरले हात मला वागे चला म्हणे गाऊन बाहेर नाला बाहेर नाला मात पाय धुवाल उभा राहायना. हात पाय धुवायगात गुळण्या करायसाठी तोंडमा पाणी लिहिणं, ज्या गोटणं पाणी जे पाणी ना गोटली ना का त्यांना बात ना कणसा पण हो म्हणा बापरे आता कसा ना होईन म्हणे. हा जिथलं तुम्ही विचार करशा तिथला खाली उतरस माणूस. आता इथलं घाण वस्तू तोंडमाई गई म्हणल्यावर आता काय करा ना म्हणले आपल्या कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाणं पडेल, स्नान करणं पडेल. कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाईन आपली आंघोळ करणं पडेल, तेव्हा आपण पवित्र वसूत म्हणे. आता अशुद्ध वय जायला आपण शुद्ध व्हासाठी कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाणं पडेल. तीर्थक्षेत्राच्या मार्गी लागला मतलब मार्गाला लागला, चालतोय एका ठिकाणी दुपारची वेळा 2-3 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही. आता पाण्याची जोराची तहान लागलेली, पाणी नाही, काय करायचं. एक कुटिया दिसली, कुटियाजवळ चालून गेला. कुटियामध्ये एक मावशी बसली होती, आजीमाई बसले होते. आजीच्याकडे गेला, म्हणले आजी मावशी जोराची तहान लागली, म्हणले मला पाणी कुठं घावत नाही, या तुझ्याकडे पाणी असं तर दे ना म्हणले प्यायला. राजा मी सकाळून येते ना, मी सकाळी मग येस ना भाऊ एक पाणी बाटली भरले दादरवर ना चिडा उडवण करता येस म्हणे. मी दुपार लागून तेवढी पाणी बाटली पुरस माले. आता पाणी सरी घे, आता म्हणा घर जाऊ ना टाइम शे म्हणे. माडी म्हणे मला जर पाणी भेट नाही ना मी मरी जासू म्हणे, तू काही पण कर पाणी सुविधा कर ना म्हणे. भाऊ अरे पाणीच नाही शे म्हणे, माडी जर पाणी भेट नाही म्हणा जीव निघ जाईल. म्हातारी म्हणे भाऊ इथलं नको काय माहिती चावी म्हणे, मरा लागून नको जाऊ म्हणा, पाणी एक पर्याय शे म्हणे. काय सोपारीन खळा शेव तोंडमा टाकले भाऊ म्हणे, तून तोंडले वलावा राहीन पुढे तुले मार्गस्थ वता येईन म्हणे.
अहो भाऊनी तोंड सोपारीन कडा टाकली ना, गप्पा मारायला लाग घ्या. 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं गप्पा मारायला घ्यात, 20 मिनिटं वे घ्यात. ते आजील म्हणे मावशी म्हणे काय रे भाऊ 15 मिनिटं वे घ्यात म्हणे, सोपारीन कडा फुटी नाही राही ना म्हणे. म्हणे भाऊ मी 6 महिना जाय पोट राहिनो मागाई फुटणार नाही, तू काय चालू फुटी जाई का म्हणे. हा कशाचा परिणाम आहे, कशाचा परिणाम आहे? शंका. तुम्ही मनात शंका घेतली का माणूस खाली उतरत जातो. म्हणून शंका कधी कोणावर करायची नाही. पण इथं सुभद्राच्या मनात शंका आली, जर मी कालच्या दिवशी तुमच्या सोबत नव्हती म्हणजे तुमच्या सोबत कोण होतं, कोण होतं? अर्जुनाचा रागानावर झाला. अर्जुन सुभद्रेवर धावून गेला मारण्यासाठी. अर्जुन सुभद्रेकडे धावून गेल्याच्या नंतर अर्जुनाला धर्मराजाने आवाज दिला, युधिष्ठिरनं धर्मराजाने आवाज दिला, अर्जुना अरे पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही, बायकोवर हात उचलायचा नसतो. कोण सांगे असं? धर्मराजा. आणि धर्मराजा नीतीनं वागणारा राजा आहे. जे पण सांगतो त्या नियमाचं पालन करूनच वागायला पाहिजे, कारण धर्मराजा नीतीनं वागणारा राजा होता. हो, जर धर्मराजा अर्जुनाला सांगत असेल तर तो संदेश आपल्याला पण पतीनं पत्नीवर हात उचलायचा नसतो, बायकोले मारू नये असं धर्मराजा सांगत. कस काय वातावरण आहे बहिणी तुमच्याकडे? हे मारतात बिरतात नाही ना? नाही ना? शिलगाव रे बा तुले काय सांगू, गणच गंधाश येतो. नुसतं उंचू करू तरी बी चालेल, मरी मागाव त्याला. पण तुला काय सांगू रे भाऊ, पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही या. आणि बहिणी तुमले बी सांगत त्या बी हात उचलत नाही, पण तुम्ही बी जरासं धीर धरत जा. एक सवत ऐकिलेच जा. जर सांगते ना नवरानी आपले मका काढणं आहे, मजूर भेटेले तेवढा 2 दिन मका काढले मग जायचो माहेरले. काही बाईसले ना नवरा 2-4 कानमा बी देते तरी बुचडा वायसनी एकच सांगत मला बाळाला पैसा दे द्या. काय करतील त्या? धर्मराजाने सांगितलं, अर्जुना तुला वाटतंय ना तुझी बायको चुकीची, तुझी बायको चुकीची खोटं बोलते असं तुला वाटत असेल तर तू एक काम कर, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. अर्जुनानं कन्हैयाला बोलवलं. कृष्ण भगवंत आले. कृष्ण भगवंतानं क्वेश्चन केला, म्हणले अर्जुना एवढ्या काही मला बोलवलं काय